शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ऐवजी शिकवा, चेतवा, संघटित करा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेबांच्या नंतर हे ब्रीदवाक्य बहुतांशी संस्थांच्या बॅनरवर छापले जाते, तसेच लेटरहेडवर छापले जाते. लेखनात, भाषणात व चर्चेत सर्वत्र हे ब्रीदवाक्य वापरले जाते. हे ब्रीदवाक्य समाजात रुजलेलं आहे. आपण हे जे मराठीत ब्रीदवाक्य घेत आहोत ते ब्रीदवाक्य आणि बाबासाहेबांनी मराठीत दिलेले ब्रीदवाक्य यात फरक आहे, हे आजही कोणी लक्षात घ्यायला तयार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ब्रीदवाक्य दिलेलं आहे त्याचा संदर्भ पुढील प्रमाणे आहे. डॉक्टर आंबेडकर MA, PhD, MSc, DSc, LLD, DLIT, बार ॲट लॉ एवढ्या जगातल्या उच्च मानांकित पदव्या संपादन करून उच्च शिक्षण संपवून भारतात 5 जून 1923 साली आले. 9 मार्च 1924ला मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये संध्याकाळी 4 वाजता समाजसेवकांची बैठक झाली. संस्थेला बहिष्कृत हितकारिणी सभा हे नाव द्यावे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवले व ते मंजूर करण्यात आले. डॉक्टर आंबेडकरांनी संस्थेचं ब्रीदवाक्य इंग्रजी आणि मराठीत पुढील प्रमाणे सुचवले व ते मंजूर करण्यात आले. इंग्रजीतील सुचवलेले वाक्य एज्युकेट, ॲजिटेट अँड ऑर्गनाइज. याचा संक्षिप्त मराठीत जो अर्थ सांगितला आहे तो शिकवा, चेतवा, संघटित करा. या 3 संक्षिप्त अर्थाचं पुन्हा वाक्यात विश्लेषण केलेलं आहे किंवा अर्थ सांगितलेला आहे तो लोकांना सुशिक्षित करा. शिकवा म्हणजे लोकांना सुशिक्षित करा. चेतवा म्हणजे त्यांच्यात आपल्या हीन अवस्थेबद्दल चीड उत्पन्न करा आणि संघटित करा म्हणजे त्यांची संघटना निर्माण करा. असे सभेचे ब्रीदवाक्य त्यांनी ठरविले. डॉक्टर आंबेडकरांनी सभेचे ब्रीदवाक्य इंग्रजीमध्ये सांगून त्याचबरोबर इंग्रजीचा मराठी अनुवादसुद्धा ठरावात लिहिलेला आहे. दोन्ही ब्रीदवाक्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे लक्षात येते की आपण प्रत्यक्ष व्यवहारात घेतलेल्या ब्रीदवाक्याचा अर्थ आणि डॉक्टर आंबेडकरांनी ठराव मांडून मंजूर करून घेतलेल्या मूळ ब्रीदवाक्याचा अर्थ यामध्ये फरक आहे. दुसरा फरक असा की मूळ ब्रीदवाक्याचा आणि आपण व्यवहारात घेतलेल्या ब्रीदवाक्याचा क्रमसुद्धा बदललेला आहे. क्रम बदलल्यामुळे ब्रीदवाक्याचा पूर्ण अर्थच बदलून जातो. आपण घेतलेले ब्रीदवाक्य आदेशात्मक आहे. शिका म्हणजे शिक्षण घ्या, संघटित व्हा म्हणजे एकत्र या आणि संघर्ष करा म्हणजे लढा. मूळ ब्रीदवाक्याचा अर्थ असा कोणालाही आदेश देणारा नाही. मूळ ब्रीदवाक्यातील शिकाऐवजी शिकवा आहे. यामध्ये मूळ अर्थ प्रबोधनाचा आहे, विचार पेरण्याचा आहे, विचाराशिवाय क्रांती होत नाही हे सांगण्याचा आहे. आणि चेतवा म्हणजे लोकांना त्यांच्या परिस्थितीची जाणीव करून द्या. गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली तर तो बंड करून उठेल असा बाबासाहेब आंबेडकरांनी आपली मूवमेंट सुरू करताना सुरुवातीला मूलमंत्र दिला होता. तिसरा संघटित करा याचा अर्थ संस्था निर्माण करायला सांगितले आहे. बाबासाहेबांनी शिकवा, चेतवा व संघटित करा हा अर्थ सांगून त्याचे पुन्हा अर्थाचे संक्षिप्त विश्लेषण सुद्धा केले आहे. बाबासाहेबांचे मूळ ब्रीदवाक्य सांगते की लोकांना शिक्षण दिले पाहिजे, त्यानंतर त्यांना त्यांच्या परिस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे आणि त्यांना संघटना निर्माण करून एकत्र केले पाहिजे. हे ब्रीदवाक्य काय आहे तर शिकवा, चेतवा व संघटित करा. याचा अर्थ स्वतः बाबासाहेबांनी सांगितला आहे की लोकांना सुशिक्षित करा, त्यांच्यात आपल्या हीन अवस्थेबद्दल चीड उत्पन्न करा आणि त्यांची संघटना निर्माण करा. बुद्धांचा हा मूळ सिद्धांत वेगळ्या शब्दात बाबासाहेबांनी सांगितलेला आहे.